मी सुरेश शिंदे, आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज। आता आपण आदर्श विद्या मंदिर या ठिकाणी आहोत आणि जे मान्यवर आहेत त्यांचे भाषण आपण लवकर जाणून घेणार आहोत। हॅलो हॅलो आदर्श विद्या मंदिर माध्यमिक विभाग या शाखेत आज इथे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहे। या निमित्ताने उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक त्यांनी 46 वर्षापूर्वीचा किस्सा ऐकवला त्यावेळेस मी कॉलेजला याच्यातच होतो, पण ती अजूनही आठवणी जोपासली असे श्री शरदचंद्र साखळकर साहेब। अंबरच्या माध्यमातून त्यांना तालुका नाही, जिल्हा नाही तर त्यांच्या आंतरराष्ट्रीय घटनेची परिस्थिती विषयी रचित आहे आणि या निमित्ताने आपल्याला दुसरे पाहुणे लाभलेले ज्या शाळेत आम्ही विद्यार्थी होतो मॉडर्न हायस्कूलचा, त्या मॉडर्न हायस्कूल या संस्थेच्या कॉलेजचे उपप्राचार्य, तर ते मला गुरुसारखेच आहेत असे यांची जोरकर साहेब। त्यांनी त्यांच्या अतिशय थोड्या ह्याच्यात एवढा उपभोग घेतला की जागेवर बसून म्हणलं आपण सिगरेट कमी आहात आणि ते आहेतच, त्यात वादच नाही, तर त्याची प्रचिती आम्हाला आज त्यांनी दिली। त्यांनी जे आदर्शच्या बाबतीत विषय मांडला होता की नुसतं नाव आदर्श नाही तर एक खरोखर आदर्श विद्यार्थी, जसे की आपल्याला एक म्हण आहे, नाव सोनूबाई आणि हाती कथलेचा वाळा, असे आमचे विद्यार्थी नाही आहेत आणि ते तुम्ही जाहीरपणाने सांगितलं त्याच्यात आम्हाला जास्त अभिमान आनंद आहे। असं हे जे तुम्ही त्यात पाळा, आता आपण जवळजवळ म्हणजे जवळजवळ वर्ष झाले, आपल्याला 35 वर्ष झाले, ते पाळलं जाते, पाळलं जाणार आहे। या निमित्ताने उपस्थित असलेले माझे सहकारी सहसचिव आणि इंद्रायणी महाविद्यालयाचे फिजिकलचे हेड, ज्यांना योगाच्या सभापतीने अनेक पदवी घेतल्यात, अनेक विषय केले, असे श्री वसंतराव पवारांनी खूप त्यांचं ज्ञान आगाध आहे, पण ते डिस्प्ले करण्याचं त्यांच्याकडनं होत नाही। या निमित्ताने मी बाहेर पण होतो की पवार तुम्ही थोडंसं मनावर घ्या आणि या संदर्भातून योगाच्या संदर्भातून वगैरे तुमचं जे ज्ञान आहे ते सगळीकडे पोचवा, कारण ज्ञानाचा महासागर एवढा मोठा आहे की ते पृथ्वीच्या जलसागरापेक्षा त्याची व्याप्ती खूप मोठी आणि मनुष्य कधी परिपूर्ण विद्यार्थीच राहतो, परिपूर्ण ज्ञानाच्या बाबतीत कधी परिपूर्ण होत नाही, एवढं आघात ज्ञान असो। या बाकीच्या विषयातनं प्रत्येक विषयातनं सर्वांनी विचार मांडले ते, विशेषतः आमचे जे ह्या शाळेला आदर्श करणारे आणि गेले कित्येक वर्ष 100% निकाल लावणारे मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, या शाळेचे मुख्याध्यापक श्री खामकर, ज्युनियर विभागाचे प्रभारी प्राचार्य श्री देवकर, उपस्थित असलेले निगडे हायस्कूलचे प्रत्येक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक मांडे, तसं तर आज पुढच्या शाळेचे मुख्याध्यापक नाही, वाढायचे नाही, परंतु ह्या ज्या 3 शाळेच्या माध्यमातून ज्या डेव्हलपमेंट झाल्या, मी साखळकर साहेबांनाही निगड्याला घेऊन गेलो होतो, पण त्याला बरेच वर्ष झाले साखळकर साहेब। आता फक्त की तुम्ही काही जे आमच्या शाळा आहेत, मग निगडेचे असेल, निगडे शाळेचे मुख्याध्यापक उत्तमराव मांडे म्हणजे अतिशय व्यस्त कामात राहणारा विषय की ज्या माध्यमातून आम्ही फक्त पुढे ढकलायचं काम करतो, कॉन्टॅक्ट नंबरचं पण फॉलोअप कसा घ्यायचा आणि काम कसं करून घ्यायचं हे त्यांच्याकडनं शिकावं असं मी म्हणतो। पुढच्या शाळेचे मुख्याध्यापक सेवकर बऱ्यापैकी चांगल्यापैकी आता तिथं डेव्हलपमेंट आहे, वऱ्याला उल्लेख झाला की आमच्या वसंतराव पवारांनी उल्लेख केला तिथं शाळेचा किती काय काम झालं, म्हणजे सर्व शाळा स्वयंपूर्ण कशा मूलभूत गरजा कशा भागतील की ज्या अनुषंगाने
आमचे विद्यार्थ्यांना कुठेही त्रुटी कमतरता जाणवणार नाही आणि नावाप्रमाणे ते सगळीकडे आदर्श मना ठेवतो. खूप काय बोलायचं आहे, परंतु मी जोरकर साहेबांच्या विषयातलंच मला म्हणायचं की ते त्यांनी मगाशी जो विषय मांडला की आदर्शचे विद्यार्थी जर कार्यक्रम करत असेल तर टाळ्या नाही वाजतो. म्हणजे त्यांना एवढं उपजत त्यांच्याकडं ज्ञान आहे की पाहुण्यांचा हिरमोड करायचा आणि पाहुण्यांचा आलेल्या पाहुण्यांना मान द्यायचा, त्यांचा मान राखायचा. आणि हा विषय नाही आजचा मी 35 वर्ष ते पाहतोय. अतिशय 7 मुलांच्या विषयातनं सुरू केलेली शाळा ही जवळजवळ इतर 4,500 विद्यार्थी आणि बाकी निगडे असेल, वारळे असेल, गुडशा असेल तर जवळजवळ 7,000-6,500 पर्यंत संख्या आहे विद्यार्थ्यांची. या विषयातनं निमित्ताने आमचे मित्र हे मी एका शाळेत होतो मोडा हायस्कूलला आणि त्यांचं संस्थेवरचं खूप पहिल्यापासून प्रेम. पण तुम्हाला करोनाच्या काळात काही गॅदरिंग होऊ शकलं नाही, हे नाही झालं. त्यामुळं त्यांना मी आवर्जून म्हणलं की बाबा तुम्ही गॅदरिंगला यायचंय. आणि आज मी अशा विषयात बोलेल की जोरेकर साहेब की तुम्ही जरा निगडीत शाळा किंवा ठाकोकर साहेब निगडा असेल, उसा असेल, फक्त शाळेचं स्वरूप बघा. कारण तुमचा मला पाठीवरती सपासली साप खूप मोठी मोलाची असो. 1:15 वाजलाय, मुलांच्या पोटात कावळे ओढायला लागले असतील, बरोबर आहे का? आता मी जास्त बोलणार नाही, पण अतिशय मी यांना साकोळकर साहेबांना म्हणलं की तुम्हीच समारोप नाही प्रोटोकॉल प्रमाणे अध्यक्षांनी बोलायचं असतं. आता मी रोजच बोलतो इथं, तेव्हा आज म्हटलं थोडंसं साकोळकर साहेबांना हे द्यावे, पण त्यांनी जरा प्रोटोकॉल प्रमाणे आटोपतो घेतलं, तेव्हा मी आज बोलायला उभा आहे. आणि मी काही जास्त वेळ घेणार नाहीये. मर्मबंधामध्ये अंबरमध्ये जोरेकर साहेबांचे मर्मबंधाचे गेली 25 वर्ष येत असते. मी बराच वेळा वाचतो, 35 वर्ष. जे या विषयात आपल्याला जे आजचे वक्ते जे लाभलेत ते अतिशय परिपूर्ण, अतिशय ज्ञान समृद्ध, सर्वच बाबतीत समृद्ध. त्यांच्याकडे व्याख्यानापुरतंच एक विषय आयोजन करू आम्ही विविध ठिकाणी आमच्या शाळेत आणि तुमचा मार्गदर्शनचा जरूर लाभ घेऊ. आज आदर्श विद्या मंदिरात प्रवेश घेण्यासाठी खूप मोठी गर्दी होती. लोक विन्मुख परत जातात ॲडमिशन न मिळालं म्हणून. हे कशातच होतं की हे जे आमच्या शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर सेवक वगैरे ज्या पद्धतीने राबतात, वागतात, ज्या पद्धतीने इतरची ज्ञानगंगा हे करतात, त्या विषयात हे आज हे मोठं युनिट झालंय. ते फक्त नुसतं नावाचं नाही आदर्श, तर प्रत्यक्षात आदर्श विषय आहे. आणि ह्या आदर्शाला पुढची बसलेली पिढी अजिबात गालबोट लावणार नाही असं मला ठाम विश्वास आहे. आणि ते आदर्शच राहील. आम्ही पुढं महाआदर्शही करू, बरोबर आहे का? गुड. साकोळकर साहेबांनी शुभेच्छा दिल्या 10 दिवसानंतरच्या. मी पण त्यांच्या बरोबर पायाला पाहून ठेवूनच देतो. परंतु आपण खरं तर गुढीपाडवा आहे आपलं नवीन वर्ष भारतीय संस्कृतीप्रमाणे, तर ते कुठेतरी विसरत आलं. हो, त्या अनुषंगाने म्हटलं तर हे जे काय फ्रेंडशिप डे म्हणजे काय मकर संक्रांत म्हणजे आपले सगळे पाश्चात्यांनी उचलले आणि आपण त्याचं अनुकरण करतो, कुठे कमी झालं पाहिजे. परंतु असो जो रोटी हे चालले व्यवहारी विषय ते पण स्वीकारले पाहिजेत. आधुनिक जगाबरोबर आपणही चाललं पाहिजे. मुलांचे जे काय आता कला दोन वक्त्यांनी की विज्ञान हे असं संगणकाचं असं, रांगोळीचं असं, ड्रॉइंगचं असं, 4 हे दालना आम्ही त्याची उद्घाटन केली. अतिशय सुबक आणि काहीतरी आदर्श घेण्यासारखे त्यांनी तुम्ही त्या माध्यमातून खूप प्रबोधन केलंय. छान सामाजिक प्रबोधन केलंय, मुलींच्या बाबतीत प्रबोधन केलंय, पर्यावरणाच्या बाबतीत केलंय. मी शोधत होतो की काय राहिले, परंतु मला ते सापडणार की काहीच राहिलं नाही. असं परिपूर्ण तुम्ही जी दालनं केली त्याबद्दल विद्यार्थ्यांचे आमच्या खूप खूप कौतुक. आणि त्या विषयातनं फक्त तुम्ही ज्ञानार्जन करताच आहे, परंतु तुम्ही मी नेहमी सांगतो माझ्या ह्याच्यात की तुम्ही तुमची ती शारीरिक क्षमता ती सुद्धा खूप सक्षम ठेवली पाहिजे. कारण आजकाल आमचे विद्यार्थी तसे सक्षमता जरा कमी. तर आपण पाहतो आता हा मंडप घाटावून ठीक आहे, पण जरा एक अर्धा तास सुद्धा थांबले 7-8 मिनिटं सक्षम पडतात.
म्हणजे ह्याची जाण घेतली पाहिजे की सक्षम शरीर असेल तर सक्षमता बुद्धीत पण येते. म्हणजे ही दोन्ही व्हील सारखी बॅलन्सिंग पाहिजे आपली. त्याशिवाय आपला रेस तर घोडा म्हणजे जोरात जाऊ शकणार नाही आपल्या इच्छित स्थळापर्यंत. आपलं जे ध्येय आहे त्या बाबतीत तुम्ही दक्षता घ्या. खूप खूप बोलायचं आहे, परंतु मगाशी तुम्ही हसलाय की बाबा कावळे ओरडू लागले, त्यामुळे ते कावळ्यांना आमंत्रण देऊन म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर कसं याचा लाभ घेते जेवणाचा त्यांचा विषय करेल. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे संभाषण थांबवतो. जय हिंद, जय